सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी माय लाईफ शीतल या माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते. तर बऱ्याचशाच ताईंचा व्यवसाय असतो, उद्योग असतो, कंपनी असते, ऑफिस असतं, म्हणजे प्रत्येकाची विविध व्यवसाय, बिझनेस किंवा नोकरी वगैरे करतात. तर त्याच्यामध्ये बरकत येण्यासाठी किंवा जो चाललाय व्यवसाय तो अजून चांगल्या पद्धतीने कसा चालेल किंवा त्याच्यावरती कोणाची वाईट नजर लागू नये असे भरपूरसे उपाय तुम्हाला सांगितले जातात. पण त्याचमध्ये अजून एक उपाय आहे जो की नजरदोष यंत्र आहे, जेणेकरून तुमच्या घराला, तुमच्या व्यवसायाला, तुमच्या उद्योगाला कोणाची नजर लागत नाही. अगदी छोटा मोठा तुम्ही व्यवसाय करत असाल तरी सुद्धा तुम्ही नजर यंत्र जरूर तुमच्या व्यवसायामध्ये ठेवा. तर नजरबट्टू आपल्याकडे मिळतो. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, आपला दरवाजा, जसं की तुमचं ऑफिस आहे, तुमचं पार्लर आहे किंवा तुमचा कोणताही व्यवसाय असेल, त्या व्यवसायामध्ये बाहेरून एंट्री करताना आतमधल्या साईडला तुम्हाला हा लावायचा आहे. तर हा नजरबट्टू आहे, त्याला IVL असं सुद्धा म्हटलं जातं. तर हा वाईट शक्तीपासून, वाईट नजरेपासून आपल्या घराचं, आपल्या व्यवसायाचं, आपल्या बिझनेसचं, नोकरीचं संरक्षण करतो हा नजरबट्टू. तर हा नजरबट्टू जो आहे तो आपल्याकडला ओरिजिनल आहे. ह्याचा साईज आहे तो जवळपास 10 ते 11 इंच आहे, तुम्ही बघू शकता. तेव्हा तुमच्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा काही निगेटिव्हिटी आपल्या व्यवसायामध्ये पसरते किंवा काही निगेटिव्ह लोक आपल्या व्यवसायामध्ये, म्हणजे आपल्या शॉपमध्ये किंवा दुकानामध्ये येतात आणि अशा वेळी नजर लागते आपल्या व्यवसायाला. अचानक आपला नजर म्हणजे व्यवसाय चालायचा थांबतो. तर बरेचसेच ऑफिस असतात, बरेचसेच तुमचे शॉप असतात, वर्कशॉप असतात, तुमचे पार्लर आहेत, म्हणजे तुमचा कोणताही छोटा मोठा व्यवसाय असेल, त्यामुळे तुम्हाला हा नजरबट्टू लावायचा आहे. तर हा जो नजरबट्टू आहे तो साईज आहे तुम्हाला 10 ते 11 इंच ह्याची साईज आहे. हा बघा नजरबट्टू मोठ्या साईज मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. बऱ्याचशाच ताईंनी भरपूर दिवसापासून ही खरेदी केलेली आहेत, पण सध्यामध्ये स्टॉक आउट होते. पण पुन्हा एकदा हे नजरबट्टू आपल्याकडे आलेले आहेत. तर नजरबट्टू तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या उद्योगामध्ये, तुमचा अगदी कोणताही व्यवसाय असू दे, त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये कोण ना कोणतरी निगेटिव्ह लोक येतात किंवा निगेटिव्ह लोक घरामध्ये येऊन गेल्यानंतर आपल्या घरामधलं वातावरण अचानक बदलतं किंवा घरामध्ये चिडचिडेपणा जो आहे तो जास्त वाढतो किंवा काहीतरी घटना घडतात. अशा वेळी काय होतं की आपल्या घराला नजर लागते किंवा नजर दोष, वास्तू दोष, हे दोन्ही दोष ह्या नजरबट्टूने दूर होतात. त्यामुळे हा तुम्हाला बघा अगदी मेन म्हणजे आपल्या घरामध्ये एंट्री आपण जेव्हा करतो त्याच्या अगदी समोर, म्हणजे तो दिसला पाहिजे. ह्याच्यावरती वाईट शक्ती खेचली जाते किंवा वाईट शक्ती, निगेटिव्हिटी खेचण्याची ताकद ह्या नजरबट्टू म्हणजे या नजर यंत्रामध्ये असते. त्यामुळे हे नजर यंत्र आपल्या घरामध्ये तुम्ही नक्की लावा आणि तुम्ही सुद्धा ह्या नजरबट्टूमुळे तुम्हाला सुद्धा काही दिवसामध्येच तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या उद्योगामध्ये तुम्हाला फरक हा नक्की जाणवेल. तर हा नजरबट्टू जो आहे तो तुम्ही पार्लरमध्ये, तुमचा भाजीचा व्यवसाय असेल, दुधाचा व्यवसाय असेल, जो पण कोणता तरी बिझनेस व्यवसाय असेल किंवा अगदी तुम्ही नोकरी करताय तर तुम्ही तुमच्या नोकरीच्या ठिकाणी सुद्धा हा नजरबट्टू ठेवू शकता. तर ह्याला नजर यंत्र असं म्हणतात. IVL ह्याचं नाव आहे. त्यामुळे हा नजरबट्टू जो आहे तो बऱ्याच त्यामध्ये छोटा का नाहीये, कारण हा छोटा आपल्याकडे नाही मिळत, कारण हा ओरिजिनल आहे आणि हा आम्ही खास बनवून घेतलाय बरं का. बऱ्याचशाच ताईंच्या रिक्वायरमेंटनुसार हा नजरबट्टू मोठ्या साईज मध्ये आपण बनवून घेतलेला आहे. ज्यांना हा नजरबट्टू हवा आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. तर ह्याच्यामध्ये हा घोड्याचा आहे, त्याच्यानंतर आईस म्हणजे डोळ्याचा आहे, त्याचसोबत ह्याच्यामध्ये असा उल्लूचा आहे. तुम्ही कोणताही ऑर्डर करू शकता. तर 3 डिझाईन मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. तर हा नजरबट्टू जो आहे तो सकारात्मकता आणि आपल्या घरामधला वाईट वास्तुदोष किंवा निगेटिव्हिटी किंवा वाईट लोकांची नजरेपासून आपल्या घराचं संरक्षण आणि बचाव करण्याचं काम करतो. तसंच व्यवसाय, उद्योग चालत नाही, तुम्ही मोठे मोठे उद्योगपती किंवा बिझनेसमॅन बघत असता तर त्यांच्या ऑफिसमध्ये हा नजरबट्टू तुम्हाला नक्की बघायला मिळेल, कारण ह्याच्यामध्ये खूप मोठी ताकद आणि शक्ती असते, वाईट शक्ती, वाईट नजर किंवा वास्तुदोष खेचून घेण्याची. त्यामुळे हा नजरबट्टू हा प्रत्येकाने आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या उद्योगामध्ये हा नक्की ठेवा आणि ह्याचे रिझल्ट तुम्ही काही दिवसामध्ये सांगा. ज्या ताईंना मनी मॅग्नेट पॅरेट स्टोनच्या व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये चांगले रिझल्ट मिळाले त्यांनी सुद्धा त्यांचा अनुभव कमेंटच्या माध्यमातून शेअर करा. जसे की तुम्ही झुबो कॉइन घेताय, रोज कॉइन घेताय, त्याचा सुद्धा तुम्ही अनुभव शेअर करा. तर याला IVL नजरबट्टू, नजर यंत्र असं म्हटलं जातं. तर तुम्ही हा नक्की आपल्याकडे ऑर्डर करा. तुम्हाला अगदी घर बसल्या ह्या गोष्टी मिळणार आहेत. काकू मनी मॅग्नेट द्या, झुबो कॉइन, रोज कॉइन. त्यासोबत बघा झुबो कॉइन जो आहे त्याच्यावरचे जे लकी नंबर आहे तो आपला व्यवसाय जो आहे तो कधीही बंद पडू देत नाही. आपला व्यवसाय, उद्योग, कोणताही बिझनेस असेल तो कधीही बंद पडू देत नाही. तुमचं पार्लर असेल, साड्यांचं दुकान आहे किंवा अगदी घरगुती तुम्ही कोणता तरी व्यवसाय चालू केलाय, त्यासाठी सुद्धा तुम्ही हा रोज कॉइन आणि झुबो कॉइन म्हणजे त्याच्यावरती लकी नंबर असतो, एक सिम्बॉल असतो,
तो तुमचा व्यवसाय कधीही बंद पडू देत नाही, तुमच्या व्यवसायामध्ये ग्रो आणि सक्सेस आणायचं काम करतो. त्यासोबत बघा हा मनी मॅग्नेट पॅरेट आहे, ह्याला मनी मॅग्नेट पॅरेट स्टोन असं म्हणतात. तर हा मनी मॅग्नेट पॅरेट स्टोन आहे, हा तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये ठेवायचा आहे. तर तो कसा ठेवायचा, तो तुमचा व्यवसाय उद्योग असेल त्याच्यावर तुम्हाला बघा पैशाची नाणे घ्यायचे आहेत किंवा अशी एखादी चिनी भातीचं बघा ही मातीची डिश आहे, तर त्याला मातीच्या डिशमध्ये किंवा तुम्ही मार्बलच्या डिशमध्ये किंवा अगदी काचेच्या डिशमध्ये सुद्धा ठेवू शकता. पण ही माती म्हणजे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माती वापरली जाते. तर ही माती आहे कारण मातीच्या भांड्यामध्ये लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते. आणि हा पैसा खेचणारा दगड आहे बरं का, पैसा खेचणारा दगड असं मराठीत म्हणतात. मनी म्हणजे आपला जो पैसा असतो तो अट्रॅक्ट करण्याचं काम हा दगड करतो, लक्ष्मीला आकर्षित सुद्धा करण्याचं काम हा दगड करतो. त्यामुळे बघा अशी तुम्हाला एक मातीची डिश घ्यायची, ही डिश सुद्धा आपल्याकडे मिळते. ह्या डिशची प्राइस आहे फक्त 20 रुपये. त्यासोबत हा मनी मॅग्नेट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये पैशाचे नाणे तुम्हाला पूर्ण असं ह्याच्यामध्ये पैशाचे नाणे ठेवायचे आहेत. आणि त्या पैशाच्या नाण्यावरती तुम्हाला हा मनी मॅग्नेट पॅरेट जो तुमचा व्यवसाय उद्योग, तुम्ही युट्यूबला सर्च करा मनी मॅग्नेट पॅरेट, ह्याचं महत्व तुम्हाला समजेल. आणि हा खरंच प्रभावी आहे बरं का. ज्या ज्या ताईंनी घेतला त्यांना खूप चांगला रिझल्ट आणि खूप चांगला अनुभव आला. त्यांचा बिझनेस जो आहे तो अजिबातच चालत नव्हता, ठप्प होत होता. आणि ह्या मनी मॅग्नेटमुळे ह्याला आता बऱ्याच ऍक्टिव्हेट कसा करायचा, तर आपण अगरबत्ती लावतो त्या अगरबत्तीचा जो काही जाळ असतो तो थोडाफार ह्याला दाखवू शकता. किंवा तुम्ही ह्याला एक आठवडा आड तुम्ही त्याला उन्हामध्ये थोडासा सकाळचा ठेवायचा. हा ऍक्टिव्हेट होतो आणि चांगल्या प्रकारे काम करतो. तुमचा व्यवसाय उद्योग कधीही बंद पडत नाही, 100% तुमचा व्यवसाय हा चांगलाच चालतो. तर याला मनी मॅग्नेट पॅरेट असं म्हणतात. तुम्हाला ही डिश घ्यायची आहे, ह्या डिशमध्ये तुम्हाला हा ठेवायचा आहे. त्याच्यासोबत बघा हा रोज कॉइन आहे, हा नातेसंबंध किंवा आपलं लव्ह रिलेशनशिप चांगलं करण्याचं काम करतो. हा तुम्ही त्याच्या साईडला ठेवू शकता. म्हणजे कस्टमरचे म्हणजे रिलेशनशिप म्हणजेच नवरा बायकोंचे किंवा नातेसंबंधाचेच नाही, आपले काही बिझनेसचे रिलेशन्स असतात किंवा कस्टमरचे जे रिलेशन्स असतात ते चांगलं करण्याचं काम हा रोज करतो. तर हा रोज कॉइन आहे. ह्याच्यावर सुद्धा बघा लकी अंक आहे. लकी अंक म्हणजे काय आहे, 62528432 आणि 111 असे लकी नंबर असतात. त्याचसोबत हा झुबो कॉइन आहे. हा झुबो कॉइन जो आहे तो तुमचा व्यवसाय सक्सेसफुल करण्याचं काम करतो आणि तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला 100% ग्रो मिळतो. कधी व्यवसाय तुमचा बंद पडणार नाही. ह्याच्यावरती लकी नंबर आणि त्याचसोबत एक सिम्बॉल आहे, बऱ्याचशा ताईंनी घेतलेला आहे आपल्याकडून. हा तुम्हाला एकत्र ठेवायचा आहे पैशाच्या नाण्यासोबत. त्यासोबत बघा हे बघा ह्याच्यावरती असा नंबर आहे 808085207141 असा ह्याच्यावरती हा लकी नंबर आहे आपल्या व्यवसायाचा. म्हणजे आपल्या व्यवसायाचा किंवा आपल्या लकी म्हणजे आपल्या नशिबाचा किंवा आपला लकी नंबर सुद्धा तुम्ही ह्याला म्हणू शकता. त्यासोबत बघा ह्याच्यावरती असा पाठीमागं एक सिम्बॉल आहे, तुम्हाला दिसत असेल ह्याच्या पाठीमागं एक सिम्बॉल आहे. तो सिम्बॉल सुद्धा खूप चांगलं काम करतो बरं का, तुम्ही बघू शकता हा सिम्बॉल. त्यामुळे ह्याला झुबो कॉइन असं म्हटलं जातं. हा झुबो कॉइन आणि रोज कॉइन हे दोन्ही तुम्हाला तुमच्या त्या आपण जे तुम्ही आपल्याकडे डिश घेणार आहे किंवा ज्या ज्या ताईंनी आपल्याकडं मनी मॅग्नेट पॅरेट घेतलं तर बघू शकता ह्याच्यावरती हा रोज कॉइन आहे आणि हा झुबो कॉइन आहे. हे दोन कॉइन रोज कॉइन झुबो कॉइन म्हणजे आपल्या कस्टमरशी आपले नातेसंबंध चांगले ठेवायचं काम हा रोज कॉइन करतो. कारण एकदा आपल्या कस्टमरने आपल्याकडे खरेदी केली किंवा तुमचे व्यवसाय असतात बरेचसे, तुमच्याकडे क्लायंट येत नसतील त्यावेळेस हा आहे तो आपलं लव्ह रिलेशन म्हणजे आपलं जे काही नातेसंबंध आहे ते चांगलं सुद्धा ठेवण्याचं काम करतो. त्यासोबत हा झुबो कॉइन तुमचा व्यवसाय सक्सेसफुल करण्याचं काम करतो. त्यासोबत हा मनी मॅग्नेट जो पॅरेट तुम्ही बघताय हा सुद्धा तुमचा व्यवसाय किंवा लक्ष्मी आकर्षित करणारा दगड ह्याला असं म्हणतात. लक्ष्मी तुमच्याकडे लवकर आकर्षित होते. त्याचसोबत तुम्हाला तमालपत्र 2 घ्यायचे आहे, तुमची अफर्मेशन लिहायची आहे. जसं की तुम्हाला ह्या महिन्यामध्ये 20 लाखाचा सेल करायचं आहे किंवा तुम्हाला ह्या महिन्यामध्ये तुमचं काय टार्गेट आहे ते तुमचं टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचंय, अचीव्ह करायचंय. तुम्हाला ती इन्फॉर्मेशन तुमची हिरव्या पेनाने लिहून तुम्हाला त्याच्यावरती ठेवायची आहे. आणि ह्याला रोज बघा, रोज तुम्हाला जो काही आपल्या अगरबत्तीचा जो काही आपण प्रज्वलित केला जो काही ज्वाला असते, जो काही जाळ असतो तो थोडाफार दाखवायचा आहे ऍक्टिव्हेट करण्यासाठी. त्यामुळे असा तुम्हाला आपल्याकडे रोज कॉइन झुबो कॉइन त्याचसोबत बघा तुम्हाला हे जो मनी मॅग्नेट पॅरेट आहे तो सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतो. त्यासोबत ही मातीची डिश कुठेही मिळत नाही, नो प्रॉफिट आणि नो लॉस. म्हणजे तुम्ही हे ज्या वस्तू घेताय त्यासोबत आम्ही तुम्हाला डिश देत असतो. फिक्स फक्त शुल्क 20 रुपये आहे. अशी कुठेही भेटत नाही, बऱ्याच ठिकाणी मी बघितले पण बऱ्याच ताईंना उपलब्ध होत नाही, अवेलेबल होत नाही म्हणून ही अवेलेबल करून दिलेली आहे. मातीची आहे, कुरिअरमध्ये तुटण्याची शक्यता असते त्यामुळे ह्याची किंमत
मी ज्या किमतीमध्ये आणली त्या किमतीमध्ये तुम्हाला मी देत आहे. फक्त 20 रुपये याची किंमत आहे. त्यामुळे तुम्ही ही असं सेवा तुम्ही करा तुमच्या व्यवसाय उद्योगासाठी. तुमचा व्यवसाय लाखो पटीने काय 3 पटीने वाढण्याचं काम ह्या गोष्टी करतात. आता म्हणाल की कष्ट नाही केलं तर व्यवसाय कसा वाढेल. तुम्हाला कष्ट करायचं. प्रत्येक वेळी आपण कष्ट करतो पण कधी कधी आपल्या कष्टाला लवकर यश मिळत नाही किंवा आपल्या आयुष्यामध्ये भरपूरसे प्रॉब्लेम्स येतात, अडथळे येतात. ते अडथळे दूर करण्यासाठी आपण छोटे मोठे उपाय करतो. जसं की वास्तुशास्त्रामध्ये उपाय असतात. बऱ्याच आपण ठिकाणी जातो की माझा व्यवसाय चालत नाही, बिझनेस चालत नाही, मी काय करावं काय नाही. त्यामुळे तुम्ही हे असे छोटे छोटे उपाय करा आणि तुमच्या उपायाचे अनुभव सुद्धा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. त्याचबरोबर बघा व्यवसाय उद्योग चांगला चालण्यासाठी बऱ्याचशाच तुम्ही सेवा करता. तर काकू अत्तर द्या. तर अत्तर आहे गुलाबाचा अत्तर तुम्हाला घ्यायचा आहे. गुलाबाचा अत्तर सुद्धा तुम्हाला एका फुलाला लावून माता लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवायचा आहे. माता लक्ष्मीचा फोटो शिवम फ्रेम आणले बाहेरची वेळा माता लक्ष्मीची स्वामींचा फोटो. तर बघा हा माता लक्ष्मीची सेवा तुम्हाला तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये करायची आहे. तुमचं शॉप असेल, तुमचं काही असू दे, तिथं माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा फोटो ठेवायचा आहे. रोज अत्तर, केवडा अत्तर, गुलाब अत्तर. त्यासोबत बघा जे माता लक्ष्मीला भगवान विष्णूला प्रसन्न करणारे जे अत्तर असतात ते अत्तर तुम्हाला तुमच्या सेवेमध्ये ठेवायचे आहेत. तर आता बघा जे गुलाब अत्तर आहे हे गुलाब अत्तर तुम्ही जे बघताय ते माता लक्ष्मीच्या फोटोला न लावता एका फुलाला लावायचं आहे आणि ते माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे. ह्या झुबो कॉइन जो रोज कॉइन बघताय तो सुद्धा माता लक्ष्मीच्या फोटो समोर अगदी उत्तर दिशेला ठेवायचा आहे तुम्हाला. तर बघा माता लक्ष्मीची ही धनाचा वर्षाव करणारी आपल्याकडे फ्रेम मिळते. व्यवसाय उद्योगामध्ये धनाचा वर्षाव करणारीच फ्रेम ठेवायची आहे. मूर्ती असेल तरी चालेल पण शक्यतो व्यवसायामध्ये अभिषेक मूर्तीचा आपण होत नाही रोजच्या रोज. त्यामुळे तुम्ही असा धनाचा वर्षाव करणारा फोटो तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकता आणि त्याला रोज न चुकता गुलाबाचा अत्तर लावून गुलाबाचं फुल किंवा कोणतंही फुल तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवायचं आहे. त्याला रोज अत्तर माता लक्ष्मीला गुलाब अत्तर प्रिय आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करतं गुलाब अत्तर. त्यासोबत गुलाब अत्तर सोबत गुलाबाची अगरबत्ती किंवा गुलाबाचं धूप लावायचं. गुलाब अगरबत्ती गुलाब धूप द्या. तर हा माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा जो फोटो आहे तो तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये तुम्ही नक्की ठेवा. कारण धनाचा वर्षाव करणारी लक्ष्मी असेल तरच धन आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्याकडे आकर्षित होतं. त्यामुळं धन म्हणजे आपल्या डोळ्याने जे आपण बघतो त्याच गोष्टी रिअलमध्ये किंवा त्याच गोष्टी घडतात हे सुद्धा तेवढंच खरं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमचा व्यवसाय उद्योग सुरू करता त्याच्यामध्ये धनाचा वर्षाव म्हणजे पैशाचा वर्षाव लक्ष्मी मातेच्या हातातनं होतोय असा फोटो अशी प्रतिमाच ठेवायची आहे. त्याचबरोबर बघा तुम्हाला गुलाब अगरबत्ती आहे. ही गुलाब अगरबत्ती तुम्हाला तुमच्या सेवेमध्ये धूपकोन पण द्या. गुलाब अगरबत्ती लावायची आहे. 1 लावा स्टिक किंवा 2 लावा. रोज लावायचंय. लक्ष्मी आकर्षित होणाऱ्या सुगंधी लक्ष्मीच्या प्रिय गोष्टीने किंवा प्रिय रत्नांनी सेवा केली तर लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते. त्यामुळे गुलाब अगरबत्ती आपल्याकडे मिळते. तर ह्याचं शुल्क जास्त नाहीये. फक्त 130 रुपयाची गुलाब अगरबत्ती आहे. ही सुद्धा तुम्ही लक्ष्मी यायच्या टायमाला संध्याकाळी लावायची आहे 6:30 ते 7 वाजता. आता तुम्ही मला व्यवसाय करतात म्हणून सांगतात असं काही नाहीये. तुम्ही कोणत्याही वास्तुशास्त्रांचे व्हिडिओ बघा, वास्तुतज्ञांचे व्हिडिओ बघा, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला गुलाबाचे भरपूर उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सांगितले जातात. त्यामुळे गुलाब अगरबत्ती तुम्ही नित्य लावा. त्यासोबत बघा आपल्याकडे गुलाबाचा धूपस्टिक मिळतो. ऍपल धूपदाणी द्या. धूपकोन मिळतो आपल्याकडे. गुलाबाचा धूपकोन पण आहे आणि धूपस्टिक पण आहे. तर हे धूपकोन जो गुलाबाचा आहे तो 75 रुपयाला आहे. तर हा सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी सकाळ संध्याकाळ तुमच्या शॉपमध्ये व्यवसायामध्ये अगदी घरामध्ये सुद्धा तुम्ही एक धूप सुद्धा लावू शकता. आणि तुम्ही असं करून तुम्ही एक 10-15 दिवसामध्ये तुमचे अनुभव तुमचे रिझल्ट मला नक्की सांगा. कारण ह्या सगळ्या सेवा ह्या माझ्या पण स्व अनुभवातले आणि ह्या सगळ्या सेवांचा अनुभव येतो. त्यामुळे बघा हा गुलाब धूपस्टिक आहे. तर गुलाबाचा जे काही धूपकोन आहे तो लावण्यासाठी तुमच्या व्यवसायामध्ये उद्योगासाठी शॉपमध्ये तर बघा ही जी धूपदाणी आहे ही ऍपल धूपदाणी आहे. अगदी ह्याच्यामध्ये सोप्या पद्धतीने तुम्ही हा धूप ठेवू शकता आणि असं वरती झाकण म्हणजे धूर आपल्या मनाने माता लक्ष्मींपर्यंत पोहोचतो. तर ह्याला ऍपल धूपदाणी असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही ही सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. ऍपल धूपदाणी आणि त्याचसोबत तुम्ही हा धूपकोन आहे गुलाबाचा. त्यासोबत गुलाबाची धूपस्टिक सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळते. गुलाबाची धूपस्टिक सुद्धा आपल्याला मिळते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. तर तुम्ही गुलाबाची धूपस्टिक सुद्धा आपल्याकडून खरेदी करू शकता. खूप उत्तम आणि चांगल्या क्वालिटीची गुलाबाची धूपस्टिक आहे. तर ही बघा ही धूपस्टिक आहे. रोज धूपस्टिक आहे. ज्यांना धूपस्टिक हवी आहे त्यांनी धूपस्टिक घ्या. ह्याची प्राइस आहे ती 110 रुपये आहे आणि क्वांटिटी म्हणाल तर 100 ग्रॅम आहे धूपस्टिक आहे. तुम्ही ही सुद्धा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा एक मारवा अत्तर आहे. हे मारव्याचं अत्तर सुद्धा खूप चांगलं आहे बरं का माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी.
आणि सर्वात महत्त्वाचं, कस्तुरी तरी माता लक्ष्मीला खूप आवडते. त्यामुळे कस्तुरीचं अत्तर सुद्धा माता लक्ष्मीच्या फोटो समोर एका गुलाबाच्या किंवा कोणत्याही फुलाला लावून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. किंवा अगदी तुपाचा दिवा आपण प्रज्वलित करतो, त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्ही हे अत्तर कस्तुरीचं मिक्स करू शकता. कारण कस्तुरी माता लक्ष्मीला आकर्षित करते. आणि कस्तुरी तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या कॅश बॉक्समध्ये कस्तुरीचं अत्तर एका फुलाला लावून ते फुल ठेवायचं आहे. कारण मग पैशाला पैसा आकर्षित होतो आणि तुमचा व्यवसाय उद्योग हा चांगला चालतो. लक्ष्मीची कृपा होते आणि लक्ष्मी तुमच्या व्यवसायामध्ये स्थिर होते. कस्तुरीचं अत्तर फुलाला लावायचं आणि आपला जो काय आपण व्यवसाय करतोय त्या कॅश बॉक्समध्ये ते फुल ठेवायचं आहे. त्यासोबत भगवान विष्णू आणि भगवान व्यंकटेश्वर बालाजींना प्रिय करणारं चंदन अत्तर. तर तुम्ही चंदन अत्तर सुद्धा रोज तुम्ही भगवान विष्णूच्या फोटोसमोर फुलाला लावून ठेवायचं आहे. त्यासोबत हे चाफा अत्तर आहे. तुम्हाला जे अत्तर घेणं शक्य आहे तुम्ही ते अगदी अत्तर घेऊ शकता. त्याचबरोबर बघा, बऱ्याचशाच ताई वैभव लक्ष्मीचं व्रत करतात. वैभव लक्ष्मी यंत्र त्या चांदीचं वैभव लक्ष्मीचं व्रत करतात, त्यांच्यासाठी ही पोती उपलब्ध केलेली आहे. बऱ्याचशाच ताईंना ही पोती मिळत नाही, तर ह्या पोतीचं शुल्क आहे ते 15 रुपये आहे. वैभव लक्ष्मी व्रत, ज्यांचे खूप काही मनोरथ पूर्ण होत नाही, इच्छा पूर्ण होत नाही, स्वप्न पूर्ण होत नाही, त्यांनी वैभव लक्ष्मीचं व्रत करा. त्यासोबत बघा, वैभव लक्ष्मी व्रत करताना बऱ्याच ताई चांदीचं वैभव लक्ष्मीचं यंत्र ठेवतात. तर हे वैभव लक्ष्मीचं चांदीचं यंत्र आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान क्वालिटीचं आहे बरं का. आणि ह्याच्यावरती वैभव लक्ष्मी यंत्र तुम्ही बघू शकता. वैभव लक्ष्मी यंत्र आहे, शुभचिन्ह आहेत, शुभ अंक आहेत आणि वैभव लक्ष्मीचं ह्याच्यावरती मंत्र आहे. प्युअर शुद्ध चांदीचं वैभव लक्ष्मी यंत्र आहे. ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. त्याचबरोबर बघा, शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे जे आहेत, तो अर्धा तास चालणारा हा दिवा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. आणि बरोबर 1 तास 10 मिनिटं चालणारा हा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर प्युअर शुद्ध गाईच्या तुपाच्या दिव्याची ऑर्डर करू शकता. 1 तास 10 मिनिटं चालतो. कारण तुमच्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये लक्ष्मी स्थिर होते आणि त्यासोबत तुम्हाला लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद मिळतो. तुपाच्या दिव्याचं वास्तुशास्त्रामध्ये भरपूर महत्व आहे. त्याचसोबत तुम्ही होम हवन करत असाल तर त्या हवनामध्ये 108 तुपाची आपण चमच्याची आहुती देतो. त्याचबरोबर 108 तुम्ही हे दिवे सुद्धा टाकू शकता हवनामध्ये. कारण सुंदर आणि ओरिजिनल क्वालिटीचे आपल्याला शुद्ध प्युअर गाईचे तुपाचे दिवे मिळतात. तर हा 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे. आणि हा जो तुम्ही बघताय तो फक्त अर्धा तास चालणारा 30 वाती आणि 50 वाती. तुम्हाला जो घेणं शक्य आहे अगदी तुम्ही तो परचेस करू शकता. त्याचबरोबर बघा, माता आपल्या घरामध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये बऱ्याचशाच ताईंना मूर्तीपूजन जमत नाही. तर अशा वेळी बऱ्याचशाच ताई स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मागतात. तर हा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे. ज्यांना हवा त्यांनी ऑर्डर करा. लक्ष्मी जी माता आहे त्याच साईजमध्ये सेम स्वामी समर्थ महाराजांचा फोटो तुम्हाला आपण उपलब्ध केलेला आहे. हा लक्ष्मी मातेचा फोटो आहे आणि स्वामी माऊलीचा फोटो आहे. अगदी जो फोटो हवा तुम्ही तो ऑर्डर करू शकता. त्यासोबत बघा, बऱ्याचशाच ताईंनी कुंचन ऑर्डर केले होते, धनलक्ष्मी कुंचन. कारण ही आर्थिक आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती आहे, ह्याच्यामुळे तुमचा व्यवसाय उद्योग चांगला चालतो. तर ही तांदळाची सेवा आहे आणि ह्याच्यामध्ये चांदीचे रत्न टाकायचे आहेत. गोमती चक्र, पोळा, गुंज, कवड्या, त्यासोबत चांदीचं हळकुंड, श्रीफळ, एक चांदीचं कमळाचं फूल, एक चांदीचं नाणं, शिक्क. तर ही जी काही धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे ती व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून लिस्ट येते आणि त्या लिस्टमधलं जे जे तुम्हाला घेणं शक्य आहे अगदी तुम्ही ते सुद्धा खरेदी करू शकता. सगळ्या गोष्टी घेण्यात म्हणजे प्रत्येकाचीच परिस्थिती आर्थिक असते असं नाहीये, पण जेवढं तुमच्याने घेणं शक्य आहे त्या तुम्ही वस्तू घेऊन ही पूजा धनलक्ष्मी कुंचनची करू शकता. फक्त कसं आहे, चांदी लक्ष्मी मातेला प्रिय आहे किंवा लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम ही चांदी करते आणि चांदी आपल्या घरामधली हवा शुद्ध ऑक्साईड करायचं काम करते. म्हणून आपण पूर्वजापासून आपल्या घरामध्ये चांदीची देवी देवतांच्या मूर्त्या असतात. त्यासोबत चांदीचे रत्न आपण माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी ठेवतो. तर असा धनलक्ष्मी कुंचन बघा, साईडला गजांत लक्ष्मी आहेत, 1 रुपयाच्या नाण्याएवढी लक्ष्मी माता आहे, त्यासोबत शंख, चक्र आणि नाम असे शुभचिन्ह आहेत. आणि हा खूप मोठा आहे बरं का, पाठीमागच्या मोठा कुंचन तुम्हाला आपल्याकडे मिळतो. तर सध्या हा उपलब्ध आहे. ज्यांना हवा ते लवकरात लवकर ऑर्डर करा. धनलक्ष्मी कुंचन भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे. तर तुम्हाला मी धनलक्ष्मी कुंचनसाठी लागणारं साहित्य सुद्धा तुम्हाला बॅक कॅमेराने बघायला मिळेल. आता बघा, धनलक्ष्मी कुंचन हा तुम्ही धनलक्ष्मी कुंचन आहे आपल्याकडला ब्रासचा, प्युअर ब्रासचा. तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही एक हे श्रीफळ घेऊ शकता टाकण्यासाठी धनलक्ष्मी कुंचनमध्ये, कारण ही तांदळाची सेवा आहे. हा एक श्रीफळ घेऊ शकता. त्यासोबत हा चांदीचा माता लक्ष्मींचा शिक्का आहे तो घेऊ शकता. त्यासोबत हा पोळा आहे, तुम्ही 1 घ्या, 2 घ्या, 5 घ्या, काही हरकत नाही. त्यासोबत बघा ही चांदीची कमळाची फुलं आहेत,
ही चांदीची कमळाची फुलं आहेत. त्यासोबत ह्या हळकुंड आहे चांदीचं माता लक्ष्मीच्या सेवेसाठी टाकण्यासाठी. त्याचबरोबर बघा हे मोती आहेत, असे मोती आहेत कारण माता लक्ष्मीला मोती प्रिय आहेत. त्याचबरोबर हे पारिजातक भगवान विष्णूंना प्रिय असणार हे पारिजातक, हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. भगवान विष्णूंची आवडतं फूल आहे. त्यासोबत हे गुंज आहेत, तर ह्या गुंज ज्या आहेत त्या लक्ष्मी कारक, लक्ष्मी प्रतीक आहेत. त्यासोबत हे अक्षत आहेत, तुम्ही 11 घेऊ शकता, 7 घेऊ शकता, 5 घेऊ शकता. तुम्ही अक्षता किती क्वांटिटीमध्ये घेऊ शकता. त्याचबरोबर ही देवीची सेवा झाल्यानंतर त्यांना उधळायची फुलं आहेत, ते सुद्धा तुम्ही एक एक घेऊ शकता. त्यासोबत हे गणपती बाप्पांना प्रिय असणारं जास्वंदाचं चांदीचं फुल आहे, तुम्ही हे पण ऑर्डर करू शकता. त्यासोबत ह्या चांदीच्या लवंगा आहेत, ह्या आपल्याकडे चांदीच्या लवंगा तुम्हाला मिळतात. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही 2 घ्या, 5 घ्या, 7 घ्या. तर असं हे धनलक्ष्मी कुंचन सेवेचं साहित्य आहे. त्यासोबत कवड्या आणि गोमती चरका, कवड्या ठेवा ना 2. त्यासोबत बघा कवड्या 2 आणि गोमती चक्र 2 तुम्हाला ठेवायचे आहेत त्या सेवेसाठी. ह्या गोमती चक्र आहेत, त्याचबरोबर ह्या 2 कवड्या आहेत. तर ह्या सगळे जे दाखवतोय त्यातलं एक एक क्वांटिटी फुलाची घ्यायची आहे. लवंगाची तुम्ही 2 घ्या, 5 घ्या. श्रीफळ एकच क्वांटिटी घ्यायचं आहे. हळकुंड जे आहे ते एकच घ्यायचं आहे. मोती तुम्ही 7 घ्या, 5 घ्या, 2 घ्या, कारण मोत्याची सेवा ही लक्ष्मी प्रतीक आहे आणि मोत्यांनी आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात. त्यासोबत ज्या गुंज आहेत त्या गुंज तुम्ही 7 घ्या, 21 घ्या, 11 घ्या. अक्षता सेम 7 घ्या, 21 घ्या, 11 घ्या. तुम्हाला जेवढे घेणे शक्य आहेत अगदी तुम्ही तेवढ्या ह्या अक्षता घेऊ शकता. फक्त फुलं एक एक घ्या. किंवा लक्ष्मीला तुम्हाला जर कुलदेवतेला बऱ्याचशा ताईंनी ही फुलं कोणी 7 ऑर्डर केली, कोणी 11 केली, कारण तुम्हाला ही जर फुलं अलंकारित करायचं असेल तुम्हाला लक्ष्मी मातेला, तर तुम्ही 18, 11 किंवा 7 फुलं सुद्धा कमळाची घेऊ शकता. तर असं हे लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी कुंचन म्हणजे आर्थिक प्रगती, कर्जमुक्ती सेवेसाठी लागणार हे पूजा साहित्य आहे. ज्यांना जे जे घेणं शक्य आहे अगदी तुम्ही ते ऑर्डर करू शकता. तुम्हाला आता ह्याच्यामध्ये बांगड्या सुद्धा बघायला मिळतील. तर ज्या बांगड्या आहेत माता लक्ष्मीला अलंकारित करण्यासाठी तुम्ही ज्या बांगड्या घेता त्याच्यामध्ये बघा हा पिवळ्या कलरच्या तुम्ही 7 घेऊ शकता, हिरव्या कलरच्या तुम्ही 7 घेऊ शकता. त्याचबरोबर लाल कलरच्या 7 किंवा 11 ह्या बांगड्या सुद्धा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लागतात. त्यामुळे तुम्ही ह्या कुंचनमध्ये टाकायचे नाहीत. आता बऱ्याचशा ताई करतात ह्या बांगड्या कुंचनमध्ये टाकतात त्या फुटतात, कारण तांदळाचं प्रेशर आपण सेवा करतो तर तांदूळ वरून टाकतो. ह्या बांगड्या नाजूक असतात, त्यामुळे ह्या बांगड्या कुंचनमध्ये कुणी टाकायच्या नाहीत. ह्या बांगड्या ताटामध्ये साईडला अलंकारित करून तुम्हाला ठेवायच्या आहेत माता लक्ष्मीच्या सेवेसाठी. तर हे सगळं धनलक्ष्मी कुंचन सेवेचं पूजा साहित्य आहे. ज्या ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉल कुणी करू नका. प्रत्येक व्हिडिओची माहिती प्रत्येक पूजेची माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळते. त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन चेक करत जा. धनलक्ष्मी कुंचन सेवा आणि उत्तर पूजा ही डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली असते, ती तुम्ही नक्की लिंक ओपन करून बघू शकता. तुम्हाला जे नजर नजरबट्टू जे दाखवलेले आहेत ते असे आहेत आपल्याकडं, आणि ज्यांना हवे त्यांनी हे नजरबट्टू लवकरात लवकर ऑर्डर करा. तुमच्या व्यवसायाला, उद्योगाला नजर लागते किंवा वास्तुदोष आहे किंवा तुमच्या घरामध्ये कोणाची तरी वाईट नजर नेहमी लागते, तर अशा वेळी हा घरामध्ये तुम्हाला एक ठेवायचा आहे. त्याचबरोबर बघा ही चंदन पावडर आहे. देवी देवतांच्या मूर्त्या स्वच्छ करण्यासाठी किंवा नव्यासारख्या चमकवण्यासाठी ही तुम्हाला आपल्याकडे चंदन पावडर मिळते. खूप चांगल्या क्वालिटीची चंदन पावडर आहे बरं का, बऱ्याचशाच त्यांनी ऑर्डर केलेली आहे. आणि हे चंदन पावडर देव नव्यासारखे निघतात, देवांना सुगंध सुद्धा छान येतो. आणि स्वतः सुद्धा तुम्ही फेस पॅक साठी सुद्धा ही चंदन पावडर वापरू शकता. त्याचबरोबर श्रीयंत्रावरती कुंकुम अर्चन करण्यासाठी शुद्ध प्युअर हळदीचं कुंकू तुम्हाला आपल्याकडे मिळतं, कारण श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन आपण करतो त्यावेळी शुद्ध प्युअर हळदीचं कुंकू तुम्ही वापरू शकता. खूप चांगल्या क्वालिटीचे हळदीचं कुंकू आहे बरं का, आणि प्युअर शुद्ध हळदीचं आहे, त्यामुळे तुम्ही हे हळदीचं कुंकू सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा हळदीचं लिंपन करण्यासाठी तुम्हाला ही हळद मिळते. त्याचसोबत हळदीचं लिंपन करणारी सगळी सामग्री आपल्याकडे उपलब्ध आहे. हळदीचं लिंपन आपण नेहमी शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा अगदी गुरुवारी किंवा पौर्णिमेला आपल्या उमऱ्याला करतो. त्यासाठी लागणारी ही प्युअर हळद आहे बरं का. हळदीचं लिंपन करण्यासाठी खूप चांगल्या क्वालिटीची आणि ओरिजिनल हळद आहे. प्रत्येकालाच हळद लागते देवपूजेमध्ये, देवी देवतांना लावण्यासाठी. तर हळदीचं लिंपन करण्यासाठी बघा आपण काय काय वापरतो. हळदीचं लिंपन करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये गंगाजल घेतो. तर 15 रुपयाला गंगाजलची बॉटल तुम्हाला मिळते. गंगाजल एक घ्यायचं आहे. त्यासोबत तुम्हाला थोडासा ह्याच्यामध्ये अष्टगंध टाकायचा आहे. तर हा केशर चंदन अष्टगंध आहे, तो थोडाफार टाकायचा आहे त्याच्यामध्ये. त्यासोबत घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी हळदीचं लिंपन करा, त्याच्यामध्ये थोडासा भीमसेन कापूर सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे. तर आपल्याकडे हा भीमसेन कापूर मिळतो. त्याचबरोबर बघा हे गुलाबजल आहे. तर गुलाबजल सुद्धा तुम्हाला त्या हळदीच्या लिंपनमध्ये मिक्स करायचं आहे. त्याचसोबत गुलाबजल हे मोठं मिळतं आणि हे छोटं मिळतं. जे छोटं आहे त्याची जी प्राइस आहे किती आहे काकू छोट्याची? 15 रुपयाला छोटं मिळतं. आणि हे जे मोठं आहे
ते 25 रुपयाला मिळतं. तुम्हाला जे घेणं शक्य आहे तुम्ही ते घेऊ शकता. त्यासोबत हळदीचं लिंपण करण्यासाठी तुम्हाला गोमूत्र मिळतं 15 रुपयाला बॉटल. तर हे सगळं जे तुम्ही बघताय हे जे साहित्य आहे, गुलाबजल, अष्टगंध, पवित्र गंगाजल, त्यासोबत कापूर, गुलाबजल आणि हे गोमूत्र, हे सगळं हळदीचं लिंपण करण्यासाठी पूजा साहित्य मिळतं. त्यासोबत तुम्हाला त्याच्यामध्ये एखादं सुगंधी अत्तर सुद्धा ऍड करायचं आहे. तुम्ही मारवा करा, गुलाब करा किंवा केवडा करा, कारण आपल्या हळदीच्या लिंपणाने आपल्या घरामध्ये येणारी वाईट शक्ती, निगेटिव्हिटी दूर होते. त्यामुळे त्याच्यामध्ये सुगंधी अत्तर सुद्धा तुम्ही हळदीचं लिंपण करण्यासाठी मिक्स करू शकता. मारवा किंवा कस्तुरी किंवा गुलाब कोणतंही तुम्ही अत्तर घेऊ शकता, किंवा अगदी मोगऱ्याचं सुद्धा तुम्ही अत्तर त्याच्यामध्ये मिक्स करू शकता. त्यासोबत बघा तुम्हाला जेव्हा आपण हळदी लिंपण करतो तेव्हा तुम्ही उंबऱ्याला तुम्ही दिवा लावता किंवा धूप लावता. तर अशा वेळी ही धूप तुम्ही बघितलंच मगाशी की ॲपलची धूपदाणी आहे. तो जर हुंबऱ्याला जर तुम्हाला धूप लावायचा असतो किंवा हुंबऱ्याला अगरबत्ती लावतो आपण, तर तुम्ही असं धूप सुद्धा हे ॲपल धूपदाणीमध्ये गुलाबाचं लावू शकता. खूप सुंदर आणि ही छान क्वालिटीची ही ॲपल धूपदाणी आपल्याकडे मिळते, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. त्यासोबत हा तुम्ही बघितला हा जो कोन आहे तो गुलाबाचा आहे. तो हा कोन सुद्धा तुम्ही घेऊ शकता, धूपकोन 75 रुपयाला तुम्हाला हा गुलाबाचा धूपकोन अगदी मिळतो. तर असंही तुम्हाला मी दाखवलं हळदीच्या लिंपणासाठी काय काय पूजा साहित्य लागतं. बघा तुपाचे दिवे ठेवण्यासाठी हे प्युअर शुद्ध निरांजन आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुपाचे दिवे ठेवून हे निरांजनमध्ये तुम्ही देवी देवतांना लावू शकता. तर हे निरांजन तुपाचे दिवे ठेवण्यासाठी खास आहेत, किंवा तुम्ही धूप सुद्धा लावू शकता. त्याचबरोबर बघा भीमसेन बॅग आहे. तुमचं कोणतंही काम होत नसेल किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कामाला आपण जातो तेव्हा कोणतंच काम आपलं होत नाही, तर अशा वेळी ही भीमसेन बॅग आहे ती तुम्ही तुमच्या खिशामध्ये, पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता. कारण निगेटिव्हिटीपासून आपलं संरक्षण होतं आणि भीमसेन कापरापासून बरेचसेच आपल्याला फायदे होतात. कारण वाईट शक्ती, निगेटिव्हिटी आपल्या जवळ भटकत नाही, आपली प्रत्येक कामं मार्गी लागतात. तर ही भीमसेन बॅग आहे. त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांना लावण्यासाठी तुम्हाला बऱ्याच ताईंना गंध हवा असतो, तर स्वामींना लावण्यासाठी हा गंध आपल्याकडे मिळतो. काळा बरेच टोपण हा ओरिजिनल अष्टगंध आहे, गंध आहे बरं का. त्यासोबत तुम्ही तो गंध तुमच्या हळदीच्या लिंपणामध्ये किंवा स्वतःला लावू शकता, किंवा हा जो गंध आहे स्वामींचा तो पादुकाला सुद्धा तुम्ही लिंपण करू शकता. तर हा स्वामींचा शुद्ध प्युअर गंध आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी ऑर्डर करा. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा स्वामींचा अष्टगंध गंध आहे, फक्त स्वामी गंध. त्याचबरोबर बघा आपल्या व्यवसाय उद्योगामध्ये लक्ष्मी भरपूर यावी, आपल्याकडे भरपूर कॅश यावी, भरपूर पैसा यावा, ह्यासाठी काही वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा उपाय असतात. जसं की असं सांगितलं जातं बघा, तुम्ही मोठ्या मोठ्या व्यवसाय उद्योगाच्या दुकानात तुम्ही बघत असाल की पैशाची एक फ्रेम असते. जसं की खूप मोठे पैसे असतात, खूप मोठी कॅश असते, किंवा पैशाच्या नोटांच्या गड्ड्यांचे फोटो असतात, किंवा भरपूर चिल्लर गोल्डन कलरचे तुम्हाला फोटो बघायला मिळतो. तर आता तो फोटो मागवणं किंवा घेणं शक्य नसतं, खूप कॉस्टली पण जातो आणि प्रत्येक वेळेस तो मिळतो असं नाही. त्यामुळे तुम्हाला बघा ही धनवर्षा कुबेर नोट आहे, सिद्ध आहे. धनवर्षा वास्तुशास्त्रासाठी शुभ कुबेर लक्ष्मी धनवर्षा सिद्ध नोट असं याला म्हणतात. तर या नोटवरती कुबेर आहे, लक्ष्मी आहे. त्याचबरोबर बघा पाठीमागं श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र दोन्ही ह्याच्यावरती उपलब्ध आहे. तर ही गोल्डचे आहे बरं का नोट, ह्याच्यामध्ये सोन्याचं काम आहे, गोल्ड प्लेटेड आहे, याला गोल्डचा वापर आहे. त्यामुळे सोन्याची ही नोट आहे, तुम्हाला ही सुद्धा मिळते. तर ही धनवर्षा कुबेर सिद्ध नोट ह्याला असं म्हणतात. तर ही कुठं लावायची, आता बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केली. तर ही जी धनवर्षा कुबेर सिद्ध नोट आहे ती उत्तर दिशेला लावायची आहे. आपला व्यवसाय बिझनेस किंवा अगदी घरामध्ये जी उत्तर दिशेची भिंत असते त्या उत्तर दिशेच्या ही भिंतीला लावायची. म्हणजे उत्तरेकडे तोंड, म्हणजे दक्षिण भिंत असते त्या भिंतीला उत्तरेकडे तोंड करून ही तुम्हाला नोट लावायची तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये. तर याला धनवर्षा सिद्ध नोट असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये ही नोट लावू शकता. खूप चांगले ह्याचे रिझल्ट आहेत बरं का, बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे. त्यामुळे दक्षिण भिंतेला, भिंत जी येते ती दक्षिणची भिंत येते आणि तिचं तोंड आहे ते उत्तरेकडे झालं पाहिजे बरोबर. तरी धनवर्षा सिद्ध नोट जी आहे ती आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने सुद्धा ही धनवर्षा सिद्ध नोट बघायला मिळेल. तर बघा ही धनवर्षा सिद्ध नोट आहे, 1000 रुपये असं ह्याच्यावर लिहिलेलं आहे. त्याचबरोबर बघा वास्तुशास्त्र, सर्व समृद्ध, सर्व दोष निवारण, श्री कुबेर लक्ष्मी रुपये धनवर्षा सिद्ध नोट. तर इथं बघा लक्ष्मी मातेचे फोटो आहे, त्यासोबत इथं कुबेर भगवानांची सुद्धा प्रतिमा आहे. त्याचबरोबर पाठीमाग तुम्ही बघू शकता ह्याला असं श्रीयंत्र आहे आणि कुबेर यंत्र सुद्धा आहे. ह्याच्यात लिहिले वास्तुदोष निवारण श्री सुदर्शन यंत्र, ह्याच्यामध्ये सुदर्शन वास्तुदोष निवारण यंत्र सुद्धा आहे. तुमचा व्यवसाय उद्योग चांगला चालत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही नोट ठेवू शकता. ह्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी तुम्हाला मिळतात आणि ह्या नोटची किंमत फक्त 200 रुपये आहे, जास्त नाहीये. त्यामुळे ज्यांना ही धनवर्षा सिद्ध नोट हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करण्याचा प्रयत्न करा. कारण ही
भरपूर लवकर स्टॉकआउट होते बरं का, त्यामुळे एवढ्या दिवस मी व्हिडिओमध्ये दाखवत नव्हते, कारण ही खूप दुरून येते बनवून आणि आता सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्या ताई बुकिंग लवकर करतील त्यांना ही धनवर्ष सिद्ध नोट मिळेल. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचे. त्यासोबत आपल्या कमळगट्टा म्हणजे लक्ष्मीला प्रसन्न किंवा लक्ष्मी प्राप्तीचा हा उपाय बऱ्याचदा सांगितला जातो. तर हे कमळगट्ट्याचे मणी आहेत ते आपल्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये आपल्याला 7, 11 किंवा 108 ठेवले तरी चालतात. तर हे कमळगट्ट्याचे जे मणी तुम्ही बघताय, ह्या कमळगट्ट्या मला काय करायचे तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये शुक्रवारी आणि मंगळवारी हा उपाय करा किंवा रोज केला तरी चालेल. थोडंफार तूप लावायचं आहे आणि तुम्हाला हे उत्तर कोपऱ्यामध्ये कमळगट्ट्याचे मणी लक्ष्मी प्राप्तीसाठी ठेवायचे आहेत. एक पिवळा कपडा घ्यायचा, एखादी डिश घ्यायची किंवा तुम्ही एखादं मातीचं आता जी तुम्हाला दाखवली ती डिश घेऊ शकता. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही उत्तर दिशेला तूप लावून ठेवायचं आहे. लक्ष्मी मातेला प्रिय आहे ते कमळगट्टा मणी. ज्या ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा कमळगट्टा मणी. तर एक पॅकेट मिळतं तुम्हाला, एक पॅकेट तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर बघा ही सुगंधी अगरबत्ती आहे, बरणीतली अगरबत्ती आहे, खूप छान क्वालिटीची आहे बरं का ही अगरबत्ती. 180 रुपयाला 250 ग्रॅम अगरबत्ती मिळते. केसर आंबर, केसर आंबर असं या अगरबत्तीचं नाव आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची अगरबत्ती आहे बरं का, प्रीमियम केसर आंबर. 180 रुपयाला तुम्हाला 250 ग्रॅम ही बरणीतली अगरबत्ती मिळते. खूप सुंदर सुगंध आहे, नॅचरल आहे. ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ही अगरबत्ती ऑर्डर करा. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. ह्याचं नाव आंबर अगरबत्ती, केसर आंबर. त्यासोबत बघा पर्पल व्हॅली, पर्पल व्हॅली म्हणून एक अगरबत्ती आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची पर्पल व्हॅली अगरबत्ती आहे. एकदम ह्याचा स्मेल सायलेंट आहे, खूप छान सुगंध आहे. 250 ग्रॅम 180 रुपयाला येते. पर्पल व्हॅली म्हणून अगरबत्ती आहे, खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. त्याचबरोबर बघा मस्क मिलॉन म्हणजेच हे एक फ्रूट आहे, तुम्हाला माहिती आहे एक फळ आहे. सेम त्या फळासारखा वास याचा येतो बरं का आपल्या घरामध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये. तर ही अगरबत्ती 180 रुपयाला 250 ग्रॅम आहे. मस्क मिलॉन म्हणून अगरबत्ती आहे. तुम्ही अगदी ही सुद्धा अगरबत्ती आपल्याकडे ऑर्डर करू शकता. तसंच बघा ही व्हाईट स्प्रिंग म्हणून एक अगरबत्ती आहे, 85 रुपयाला बरणीमध्ये येते. स्टिक खूप छान आहे त्याच्यामध्ये, ह्याला व्हाईट स्प्रिंग असं म्हणतात. ह्याची प्राइस जी आहे ती फक्त 85 म्हणजे 85 रुपयाला ही व्हाईट स्प्रिंग अगरबत्ती तुम्हाला मिळते. तर बघा सर्वांचा आवडता स्वामी स्वरूप दीप, हा तुम्ही स्वामी स्वरूप दीप बघताय. ह्याच्यावरती बघू शकता पादुका आहेत, अशक्य शक्य करतील स्वामी असं लिहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये कापराची एक तुम्हाला डब्बी मिळते, बघू शकता ही कापराची एक डब्बी आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचं बघा इथं टायटल नाव आहे, स्वामी स्वरूप दीप आहे या स्वामींचा. त्यासोबत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि शिवस्वरूप स्वामी दीप असं म्हणतात. तर ह्याला श्रीयंत्र येतं, बघू शकता खूप चांगल्या क्वालिटीचं आहे, ह्याला श्रीयंत्र येतं. त्यासोबत स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा येते. त्याचबरोबर पंथी म्हणजे इथून तुम्हाला हे प्रज्वलित करायचं, ह्याच्यामध्ये तुम्हाला कापूर, ह्याच्यामध्ये तुम्हाला पंथी म्हणजे दिवा लावायचा आहे तुपाचा. त्यासोबत बघा तुम्हाला स्वामींच्या हे चरण पादुका मिळतात. तर असा स्वामी स्वरूप दीप आहे तो आपल्याकडे उपलब्ध आहे. भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला स्वामी स्वरूप दीप मिळेल. ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर हा स्वामी स्वरूप दीप ऑर्डर करायचा आहे. स्वामी स्वरूप दीप बऱ्याचशा ताईंचा ऑर्डरचा होता, तर अगदी घरपोच तुम्हाला न फुटता न तुटता न डॅमेज होता तुमच्या घरपोच हा पाठवण्याची सुविधा आम्ही उपलब्ध केलेली आहे. तर हा स्वामी स्वरूप दीप आहे. ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर हा स्वामी स्वरूप दीप ऑर्डर करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही ऑर्डर करता तेव्हा व्हॉट्सअपला मेसेज करा तुमची लिस्ट आणि त्यासोबत ॲड्रेस सुद्धा पाठवा. तर याला स्वामी स्वरूप दीप असं म्हटलं जातं. ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तर बघा शिव आणि पार्वती यांचं प्रतीक असणारं हे महाश्री यंत्र आहे. शिव आणि पार्वती यांचं प्रतीक असणारं हे महाश्री यंत्र आहे. शिवस्वरूप श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा, शिवस्वरूप स्वामी समर्थ महाराजांची ही प्रतिमा ह्याच्यावरती आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरण म्हणजे चरण पादुका, दीप प्रज्वलित करण्यासाठी शक्ती, पंचतारक स्थान अशा अद्वितीय मांडणीमध्ये दीप प्रज्वलित करून भीमसेन कापराचे हवन केल्याचे प्रकट होणाऱ्या स्वामी लहरी आपल्यासोबत अखंड स्वामीवास असल्याचा भास करून देणारा हा स्वामी स्वरूप दीप आहे. तर ह्या दीपाचं खूप महत्त्व आहे. भगवान शंकर आणि पार्वतींचं हे महाश्रीयंत्र सुद्धा ह्याच्यावरती आहे, नुसतं श्रीयंत्र नाहीये. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक लहरी नांदतात आणि तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता मिळते. हा स्वामी स्वरूप दीप आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. अगदी तुम्हाला हा घरपोच मिळणार आहे. त्यासोबत तुपाचा दिवा लावण्यासाठी तुम्हाला हे सुद्धा निरंजन आपल्याकडे मिळतं किंवा धूप सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लावू शकता. त्याचबरोबर बघा लक्ष्मी कुबेर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असा चांगल्या क्वालिटीचा लक्ष्मी कुबेर दीप आहे. ह्याच्यावरती बघा पाठीमागं अशी लक्ष्मी माता आहे, गजांत लक्ष्मी आहेत. त्याला लक्ष्मी कुबेर दीप असं म्हटलं जातं.
खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा लक्ष्मी दीप आहे. ज्या ताईंना हवा कुबेर लक्ष्मी दीप त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. ह्याच्यामध्ये तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता अखंड लक्ष्मीसाठी. तर हा दीप अखंड सुद्धा चालतो बरं का. खूप चांगल्या क्वालिटीचा आहे. व्यवसाय उद्योगामध्ये किंवा अगदी तुमच्या घरी लक्ष्मीला अलंकरित करून हा लक्ष्मी दीप तुम्ही प्रज्वलित करू शकता. तर बघा हे कमळ दिवे आहेत बरं का, छोटेसे. ह्याला कमळ दिवे किंवा कमळ पंत्या असं म्हणतात. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे कमळ पंत्या कमळ दिवे आहेत. ज्या ताईंना हवे त्यांनी हे सुद्धा कमळ दिवे आणि पंत्या ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीने ब्रास प्युअर आहे बरं का. त्यामुळे तुमच्या 7-8 पिढ्या सुद्धा हे दिवे वापरू शकतील. एवढ्या मजबूत आणि चांगल्या क्वालिटीचे हे आपल्याकडं कमळाचे दिवे किंवा कमळ निरांजन तुम्ही म्हणू शकता. निरांजन न म्हणता तुम्हाला ह्याला कमळाचे दिवे असं म्हणायचं आहे. तर ह्याच्यामध्ये या कमळाच्या दिव्यामध्ये तुम्ही तुपाच्या वाती प्रज्वलित करू शकता. हे बघा, ह्या कमळाच्या दिव्यामध्ये अशा तुपाच्या वाती प्रज्वलित करून सुद्धा तुम्ही लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी हे कमळाचे दिवे ठेवू शकता. त्याचबरोबर बघा, हे दिवे आहेत जे तुम्ही देवी देवतांची आरती करण्यासाठी किंवा तुम्हाला घरामध्ये निरांजन प्रज्वलित करायचं असेल, एक तुपाचा आणि एक तेलाचा, तर अशा वेळी तुम्ही हे सुंदर छानशा क्वालिटीचे आपल्याकडं निरांजन ऑर्डर करू शकता. दिवे आहेत हे तुम्ही जोडी घेऊ शकता किंवा अगदी तुम्हाला एक सुद्धा हा दिवा तुम्हाला मिळेल घरपोच. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे हे दिवे आहेत. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचे. सोबत बघा, ही कमळाची धूपदाणी आहे. ह्याच्यावर तुम्ही मंत्राचा धूप ठेवू शकता किंवा लक्ष्मी मातेची अगदी मूर्ती सुद्धा ठेवू शकता. खूप छान आणि चांगल्या क्वालिटीची धूपदाणी आहे. कमळाची धूपदाणी असं याला म्हणतात. ह्याच्यावर लक्ष्मी माता अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा तांदळात ठेवू शकता किंवा त्यांना अभिषेक सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवून घालू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची कमळ धूपदाणी. त्यासोबत बघा, खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा लक्ष्मी दीप आहे. गजांत लक्ष्मी आणि दीप म्हणजे लक्ष्मी आहे, तर ह्याला तुम्ही गजलक्ष्मी दीप असं म्हणू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा गजलक्ष्मी दीप आहे. त्यासोबत बघा, ह्याच्या पाठीमागे सुद्धा माता लक्ष्मी आणि गजात लक्ष्मी आहेत. तर ह्याला हळदी कुंकूने अलंकरित करायचं आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा दिवा आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर हा दिवा ऑर्डर करा. सुंदर आणि छान क्वालिटीचा हा गजलक्ष्मी दीप असं याला म्हणतात, गजात लक्ष्मी दीप. त्यामुळे स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. त्यासोबत बघा, ह्या ज्या आहेत त्या दीपलक्ष्मी आहेत. बऱ्याचशाच त्या दीपलक्ष्मी आपल्याकडे ऑर्डर करतायत. तर ह्या दीपलक्ष्मी आहेत. खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या दीपलक्ष्मी आहेत. ज्या ताईंना ह्या दीपलक्ष्मी हवी आहेत त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि दीपलक्ष्मी ऑर्डर करा. खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या ह्या दीपलक्ष्मी आहेत. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे दीपलक्ष्मी. सोबत बघा, घंटी असणारा दिवा खूप सुंदर क्वालिटीचा आहे. मोरघंटी दिवा, मोरघंटी दिवा असं याला म्हणतात. सुंदर क्वालिटीचा हा मोरघंटी दिवा आहे. ज्या ताईंना हा मोरघंटी दिवा हवा आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. हा मोरघंटी दिवा तुम्हाला अगदी घर बसल्या घरपोच ऑर्डर करता येतो आणि घरपोच मिळतो. त्याला मोरघंटी दिवा असं म्हणतात. त्यासोबत बघा, स्वामी समर्थ महाराजांचे 1 फूट म्हणजे आपल्याकडे तुम्ही 11 इंच मूर्ती घेता त्या मूर्तीसाठी लागणारे हे वस्त्र आहेत. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे वस्त्र आहेत. तर याचा कलर आहे तो मोरपंखी कलर आहे. मोरपंखी कलर आणि त्याची कंतटोपी. 1 फूट मूर्तीची स्क्रीनशॉट घ्यायचे, व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या 1 फूट मूर्तीचे वस्त्र, हा कलर जो आहे तो मोरपंखी कलर आहे. सोबत बघा, हा व्हाईट कलर आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या कंठटोपीमध्ये व्हाईट कलर सोमवारचा घालण्यासाठी 1 फूट मूर्तीचे वस्त्र आहेत. ज्या ज्या ताईंना 1 फूट मूर्ती आहे माझ्या देवघरामध्ये तशी ज्यांच्याकडे असेल त्यांनी ही वस्त्र परचेस करू शकता. 1 फूट मूर्तीचे वस्त्र आहेत. व्हाईट कलर शॉल आणि कंठटोपी. त्याचबरोबर बघा, हा येल्लो कलर आहे. हा येल्लो कलर आहे, बघू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा येल्लो कलर आहे. स्वामींचा आवडता 1 फूट मूर्तीचे वस्त्र आहेत बरं का सगळे स्वामी समर्थ महाराजांचे. 1 फूट मूर्तीचे वस्त्र ज्यांना हवे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. त्यासोबत बघा, हा बॉटल ग्रीन कलर आहे आणि बॉटल ग्रीन कलरला कंथा टोपी येते. बॉटल ग्रीन कलर आणि त्याला लागण्यासाठी कंथा टोपी. खूप सुंदर असे वस्त्र आहेत. 1 फूट मूर्तीची बॉटल ग्रीन कलर. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. तर बघा, सर्वांचा आवडता आणि ट्रेंडी असा वाईन कलर. सर्वांचा आवडता आणि ट्रेंडी असं वाईन कलर सर्वांना आवडतो. खूप सुंदर आणि छान असा वाईन कलर आहे. 1 फूट स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसाठी हे वस्त्र आहेत. त्याचबरोबर बघा, हा पर्पल कलर आहे. सर्वांचा आवडता आणि माझा सुद्धा आवडता हा पर्पल कलर आहे बरं का. सुंदर कलरची स्वामींची डिझायनर शॉल आहे वेल्वेटमध्ये. 1 फूट मूर्ती. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. बघा, हा लाल कलर आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या 1 फूट मूर्तीमध्ये हा लाल कलर, रेड कलर. तर हे वस्त्र 7 रंगाचे तुम्ही बघितले. एवढे वस्त्र स्वामी समर्थ महाराजांच्या 1 फूट मूर्तीमध्ये उपलब्ध आहे. ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. तर बघा, ही स्वामींची साक्षात स्वामी बसलेत अशी जिवंत कोरीव रेखीव अशी स्वामींची मूर्ती आहे बरं का. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे. तर ह्या मूर्तीसाठी हे वस्त्र आहेत. तर ह्या मूर्तीचे वस्त्र जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील की कसे दिसतात.
बघा स्वामी समर्थ महाराजांच्या 1 फूट मूर्तीचे वस्त्र, सुंदरशी कंता टोपी आहे, तुम्ही बघू शकता. खूपच माऊली गोड दिसत आहेत आणि त्यांच्यासाठी ही शॉल. तर आता हा वाईन कलर घातलाय, सगळे कलर घातले तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे असे सेम असे तुम्हाला सगळ्या कलरच्या शॉल्या तुम्हाला अशाच दिसतील. स्वामी समर्थ महाराजांची 1 फूट मूर्ती आणि वस्त्र हवे असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. त्यासोबत बघा स्वामी समर्थ महाराजांची 7 इंच मूर्ती आणि 7 इंच मूर्तीसाठी लागणारे वस्त्र ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील. पिंक कलर म्हणजे गुलाबी कलर स्वामींनी घातलाय, खूप गोड दिसत आहेत आणि ही कंता टोपी. तर हे 7 इंच मूर्तीचे वस्त्र आता जे तुम्हाला मी दाखवले त्या सगळ्या कलरमध्ये 7 इंच मूर्तीमध्ये हे वस्त्र मिळतील बरं का. आता जे 1 फुटाचे आहेत त्याच्यामध्ये 7 इंच मूर्तीचे 7 रंगाचे वस्त्र सुद्धा तुम्हाला मिळतील. तर हा गुलाबी कलर आहे. तर बघा स्वामींना खूप गोड असं दिसतोय. अस्तर आहे, चांगल्या क्वालिटीची वस्त्र स्वस्त किमतीमध्ये मस्त तुम्हाला आपल्याकडे मिळतात. तर मार्केटमध्ये तुम्हाला कुठंही असे वस्त्र मिळणार नाहीत शिवलेले, कारण रेडीमेड मिळतात पण ते खरखरतात किंवा त्याला क्वालिटी नसते. त्यामुळं चांगल्या किमतीमध्ये आणि योग्य दरामध्ये आपल्याकडे सगळं पूजा साहित्य तुम्हाला मिळतं. स्वामी समर्थ महाराजांची 7 इंच मूर्ती आणि त्यासाठी लागणारे वस्त्र, तर ह्याला हसरे स्वामी असं आम्ही म्हणतो. ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र ऑर्डर करा. त्यासोबत बघा स्वामी समर्थ महाराजांची ही 5 इंच मूर्ती आहे. खूप सुंदर रेखीव कोरीव आणि छान अशी स्वामी समर्थ महाराजांची 5 इंच मूर्ती आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर स्वामी समर्थ महाराजांची ही 5 इंच मूर्ती ऑर्डर करायची आहे. तर बघू शकता साक्षात स्वामी समर्थ महाराज बसलेत आणि खूप सुंदर रेखीव कोरीव अशी मूर्ती आणि त्या मूर्तीसाठी लागणारे वस्त्र. स्वामींची सुंदर अशी येल्लो कलरची कंता टोपी आणि शॉल तुम्हाला आपल्याकडे मिळते. येल्लो कलरची कंता टोपी आणि शॉल आणि ही स्वामींची मूर्ती. तर या मूर्तीसोबत तुम्ही मूर्ती खरेदी करू शकता. त्यासोबत तुम्हाला 7 रंगाचे 7 वस्त्र सुद्धा आपल्याकडे मिळतात. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे स्वामी समर्थ महाराजांचे 7 इंच मूर्ती, 5 इंच आणि 1 फूट मूर्तीचे वस्त्र आपल्याकडे मिळतील. स्क्रीनशॉट घ्यायचे, व्हॉट्सअपला मेसेज करा. स्वामी समर्थ महाराजांची ही पितळेची भरीव मूर्ती आहे. 5 इंच साईज आहे. कानामध्ये कमंडलो आहे, तुम्ही बघू शकता.